रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर मी आज वाघबीळ लोकेशनलाच खूप चांगल्या लोकेशनवरती एक 2 BHK चा फ्लॅट दाखवतोय, ज्याचा कार्पेटचा जर आपण साधारणतः विचार केला तर 640 कार्पेट असेल आणि त्याच्यासोबत एक कार पार्किंग ही असेल आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर 3000 रुपयाचा फ्लॅटचा मेंटेनन्स असेल। विशेष म्हणजे हा फ्लॅट तसा जर बघितला तर टॉप फ्लोअरवरती फ्लॅट आहे, म्हणजे ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे, टॉप फ्लोअरला फ्लॅट आहे, परंतु लिकेजचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे किंवा लिकेज फ्लॅट तर नाहीच आहे। पण जरी समजा लिकेजच्या आता ह्या टॅरेसवरती ऑलरेडी सोसायटीने 3 शेड लावलेले आहेत, त्याच्यामुळे खाली लिकेज होण्याचा दूरपर्यंत संबंध नाही आहे। सोसायटीचा जर आपण विचार केला तर 2003ला सोसायटी झाली, 3, 13 आणि 23, 20 ते जवळजवळ 22 वर्षाची बिल्डिंग ही झालेली आहे। आणि मी एकदम वाघबीळ गावातला जे जाणारा रोड आहे किंवा वाघबीळ नाक्यापासून हाकेच्या अंतरावरती भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून पण जवळ असं असणारं हे खरं कॉम्प्लेक्स असेल। याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी आहेत उपलब्ध। त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्या मंडळींना बजेट ॲडजस्ट करायचं आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो। जुनं मोफा 7 माळ्याचा बिल्डिंग असल्यामुळे जागेचा जर विचार केला तर खूप मोठी प्रशस्त अशी जागा असणार आहे। आणि जर समजा जर आपण कंपासचा विचार केला तर बाहेर जाताना हा फ्लॅट ईस्टला असणार आहे, म्हणजे पूर्व दिशेला तुम्ही बाहेर येणार आहात आणि ह्या साईडला बाहेर आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक लिफ्ट मिळते। बाजूला समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला पण 2 फ्लॅट असतील। आणि मग जर आपण आतमध्ये गेलो तर पश्चिम दिशेला असणार आहे फ्लॅट। हे जर पश्चिम दिशेला फ्लॅट असल्यामुळे याच्या खिडक्या जर तुम्ही बघितल्या तर पश्चिमेला आहेत आणि पश्चिमेकडनं वारं घरामध्ये जास्त येत असतं। खरं तर तिथे बाल्कनी होती पण त्यांनी ती बाल्कनी वाढवून घेतली, 65 फुटाची ती बाल्कनी आहे। 640 + 60 अशा पद्धतीचं खरं हे होऊ शकतं। घरात आल्यानंतर तुम्ही इमिडिएटली जर बघितलं तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला डायनिंग स्पेस आणि किती मोठा असा तुम्हाला प्रशस्त असा हॉल जाणवतो। ज्या इकडनं जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा डायनिंग प्लस ह्या साईडला जर आपण आलो तर असं मोठी जागा तुम्हाला मात्र ह्या घरामध्ये प्रॉपरली मिळते। बघा ही जागा इथपर्यंत अशा पद्धतीने, आणि मग इकडं तुम्ही बघितलं तर तुमची खिडकी असते। आणि मग ज्या वेळेला आपण ह्या हॉलमधनं ह्या साईडला जाणार आहोत तर ह्या साईडला आल्यानंतर इथं आलं तर तुम्हाला असं किचन 2 साईडला असणारं किचन आहे, मोठं किचन आहे। बघा किचनची साईज, जुन्या घरामध्ये किचन किती मोठं असतं। आता हे जे मॉड्युलर किचन बोललं हे जुन्या स्टाईलचं आहे, तुम्हाला नवं बनवायचं तुम्ही म्हणू शकता, तसं ते मजबूत टिकाऊ आहे। पण किचनची साईज जर बघितली तर तुम्हाला इकडे पण अधिक ह्या साईडला पण बघा किती मोठा कडाप्पा लावून ठेवलेला आहे, इकडे अधिक फ्रीजला जागा, म्हणजे तुमचं किचन हे असं सुट्ट मोकळं आणि सुटसुटीत आहे। गॅसची पाईपलाईन तुमची ऑलरेडी आलेली आहे। हे जे ओनर आहेत हे इथे राहत नाही, इथं दुसऱ्या राज्यामध्ये राहतात। ह्या फ्लॅटवरती 1 रुपयाचं लोन पण नाही आहे। नंतर तुम्ही इकडे आलात तर इथे तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे आणि त्या साईडला बाहेर आल्यानंतर परत इथे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी एक पॉईंट दिलेला आहे। जुनं ते सोनं आपण म्हणतो त्याच पद्धतीनं खरं तर हे घर आहे, चांगल्या पद्धतीने चांगल्या लोकेशनवरती। जागेचा जर विचार केला तर जागा प्रशस्त आणि मोठी आहे। नंतर इथे आल्यानंतर ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे। तर आता वरती जर बघितलं तुम्हाला स्टोरेजसाठी पण जागा आहे। आपण ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला हे बेडरूम बघा, हे बेडरूमची साईज पण बघा किती मोठी, 2 कपाटं ठेवलेत, एक सोफा ठेवला आहे, तरी एक बेड लागेल एवढी मोठी जागा आहे। आता हे अडगळीचं सामान म्हटलं तरी चालेल, तुम्हाला जर ते नको हवं असेल तर तुम्ही देऊ शकता। आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला आला तर तुम्हाला इकडे बघा हे वाघबीळचं जे हिरानंदानी वेस्ट गेट येणार आहे, ते हिरानंदानी वेस्ट गेटच्या पासून अगदी जवळ अंतरावरती हे फ्लॅट। इथून शाळा किंवा हिरानंदानी स्टेट किंवा TCS कंपन्या किंवा भविष्यात येणारे मेट्रो ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉम्प्लेक्सपासून अगदी जवळ असणार आहे। आणि मग नंतर इकडे आल्यानंतर तुम्हाला परत एक मोठा प्रशस्त असा बेडरूम असणार, जिथे तुम्हाला पश्चिमेला याची खिडकी असणार आहे, जिकडनं तुम्हाला संध्याकाळचा वारं ह्या घरामध्ये येणार। आणि ह्या साईडला जर बघितलं तर जुन्या पद्धतीचं हे कपाट ऑलरेडी इथे बनवलेलं आहे। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। आणि नंतर परत तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इथे प्रॉपर मोठं मिळतं। आता हे सगळं आहे हा जुना कार्यक्रम आहे, पण त्याच्यामुळे जुनं असल्यामुळं ते मोठं तुम्हाला घर जाणवतं की हे खरोखर खूप मोठं आणि प्रशस्त, AC वगैरे लागलेले आहेत। अशा पद्धतीचं खरं तर हे घर आहे। आणि मेंटेनन्स मी सांगितलं 3000 रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे। जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल तर ह्याची चावी आपल्याकडे पडलेली आहे, घ्यायचा असेल तर याची किंमत मालकाने सांगताना आपल्याला 93 लाख रुपीज निगोशिएबल सांगितलेलं आहे। वरचे पैसे मला वाटते कमी होण्याचे जास्तीत जास्त चान्स आहेत। पार्किंग मी तुम्हाला सांगितलं एक आहे, मला असं वाटतं 93 निगोशिएबल हा फ्लॅट कॉस्ट असणार आहे। जर कोणाला वाघबीळ लोकेशनला घर हवं असेल, कमी बजेटचा विषय आणि मोठं घर हवं असेल तर हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध नक्की आहे। आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात, आमच्या कामात काही चुका होत असेल तर आम्हाला नक्की सांगा। आणि आमच्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स केलं तर खूप बरं होईल,
कारण की कामाची दिशा मला मिळेल. म्हणून मी तुम्हाला हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की मला थोडे जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स द्या. मला फ्लॅट विकायचं टार्गेट नाही आहे, पण मला सबस्क्रायबर्सचं टार्गेट आहे. असाच विचार करतो आहे मी. मला असं वाटतं त्याच्यामुळे जर ते केलं तर खूप बरं होईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.